तो पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही हे फडणवीसच सांगू शकतात असं शरद पवार म्हणाले। जमीन गैरव्यवहार प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं। मग फडणवीसांनीच चौकशी करून याचं वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री असं उत्तर देऊ शकते हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तवतेच हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते। त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। एक महत्त्वाची घडामोड, राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे असंही तानाजी सावंत म्हणाले। राष्ट्रवादीची आवड अशी आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। दोस्तीत कुस्ती तानाजी सावंतांनी करू नये आणि आपलं राष्ट्रवादीवर टीका करण्याच्या नादामध्ये आपलं अज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू नये। तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीचा इतिहास सांगितला। तानाजी सावंताला एक सांगतो की या महाराष्ट्रामध्ये कुणाचं जरी सरकार बनलं तर ते सरकार राष्ट्रवादीशिवाय बनू शकत नव्हतं। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांची अजितसोबत स्वतंत्र बैठक झाली। रुपाली पाटील यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांना 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले, तर चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देणार असं सांगितलंय। पुण्यात सध्या राष्ट्रवादीमधल्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेंमधला संघर्ष टोकाला पोहोचलाय। 2 रुपाली प्रकरणात शनिवारी अजित पवारांची ऍक्शन बघायला मिळाली। 2 रुपाली, चाकणकर आणि पाटील तसंच माधवी खंडाळकरांनी पुण्यामध्ये अजित पवारांची स्वतंत्र भेट घेतली। रुपाली पाटलांसोबतच्या बैठकीत त्यांना 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले। 7 दिवसात कायदेशीर खुलासा करणार असं रुपाली पाटलांनी म्हटलंय। मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्या बरोबर तुमच्या समोर बसेल। चाकणकरांबद्दल मी काय तक्रार दिली दादांकडे? पक्ष सोडणार असं पण बोललं जातंय। कोणाला? तुम्ही कोण बोलतोय? पक्ष सोडणार? मी काय पळून जाणारी महिला बिला वाटले का तुम्हाला? मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार। राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे। ही जी काय मी मानले ही त्याच्यावर ती मागणी माझी केलेली आहे। दरम्यान माधवी खंडाळकरांनी रुपाली पाटलांच्या आधी अजित पवारांची भेट घेतली आहे। याच माधवी खंडाळकरांनी याआधी रुपाली पाटलांवर मारहाणीचे आरोप केले होते। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। आता रुपाली पाटीलने आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे।
आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना खरंच राष्ट्रवादीमधून निलंबित करता जे करण्यात यावं माझी कळकळीची विनंती आहे। आता इथं गुंड पाठवून मला मारामारी केलेली आहे माझ्या घराच्या बाहेर, लवकरात लवकर तिच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मी अजितदादा जिथं असाल तिथं तुम्ही हे लाईव्ह ऐका। मी रुपाली पाटील असू दे, प्रिया पाटील असू दे, आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो। काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधनं हे वादविवाद वाढत चालले होते, तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे। हा जो व्हिडिओ आहे हा माझ्यावरती दबाव आणून रात्री 12 वाजता माझ्याकडनं करून घेतलेला आहे। कुणी दबाव आणला तुमच्यावर? मला तिच्या घरातल्यांनीच दबाव आणला की तुम्ही असा व्हिडिओ टाका, कारण याचं काही वेगळं राजकारण व्हायला नको, वास्तविक याच्यात राजकारणाचा संबंध नाही। रुपाली पाटलांनी कुटुंबावर दबाव टाकून जबरदस्तीनं व्हिडिओ बनवायला लावला होता असा आरोप माधवी खंडाळकरांनी केलाय। तर माधवी खंडाळकर कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत असं म्हणत रुपाली पाटलांनी सवाल उपस्थित केलाय। चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं, वाद मिटला असं म्हणता येणार नाही। आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय आहे ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपींकडे तसा अर्ज केलेला आहे। माधवी खंडाळकरांचा व्हिडिओ दाखवत रुपाली पाटलांनी यावेळेला प्रश्न उपस्थित केले। दरम्यान माधवी खंडाळकरांवर रुपाली पाटलांकडून 354चा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिच्याच अकाउंटवरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकलं की लक्षात येईल, म्हणजे जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याच भांडणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करून म्हणते। बरं हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाहीयेत, आता त्यांना कुणी पाठवलं नाही, आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही CDR काढायला मी लावलेला आहे। असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे, पोलीस त्याच्यात तपास